सकाळपासून पाणी नाहीये, काय वाट लागली पाण्याची अशी. भांडी घासायची राहिली. अगं माझी नाही तर करणार कसं आपण? कसं काम होणार. रामलाल वॉचमन. अगं ताते, तुझ्याकडे पण पाणी नाही? नाही ना गं, आमच्याकडे पाणी नाही. अगं बाई, आसावरी, तुझ्याकडे पण पाणी नाहीये का? बघ, हिच्याकडे पण पाणी नाही आलंय. काय करायचं हे आता. सोहम, तू वॉचमॅनच्या कपड्यात. अरे पण तू या कपड्यांना वॉचमन कुठे आहे? सोडून गेला तो. हे हा म्हणजे मी काढला त्याला. कशाला? बिल्डिंग कडे लक्ष द्यायचं सोडून झोपा काढत बसला होता तो. अरे तो झोपणारच ना. अरे दोन्ही ड्युटीसाठी एकच वॉचमन आहे आपल्याकडे, कळत कसं नाही तुला? हो का? मला माहित नव्हतं. वा, माहित नव्हतं तर एवढा शहाणपणा कोणी करायला सांगितलं तुला? हा. अरे माझी गाडी पण धुवायचा तो. अरे सोहम, रामलाल पाण्याची टाकी भरायचा, पाणी सोडायचं, तेव्हा पाणी मिळायचं. आता काय करणार आम्ही? आता तू सांग बरं, आम्ही काय करायचं? अगं घरची आमची कामं पडली सगळी, सगळं पाणी पडलं. मग चहा सुद्धा प्यायला मिळालेला नाहीये. आम्हाला पाणी भरून हवंय. पाण्याशिवाय काही होणं शक्य नाही दिवसभरात. एक काम नाही यार. सगळी सोहमने वाट लावून टाकली. एक मिनिट, काहीही वाट लागली नाहीये. तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. मी करीन सगळी वॉचमॅनची कामं. तुला दुसरा पर्यायच नाही, तुला करावंच लागेल ते. नाहीतर काय, तुझ्यामुळे गेलंय बिल्डिंगचं पाणी आणि आता आमच्या घरचं पाणी ना तू भरायचंयस. ह्या बालद्या ते पाणी भरून. हो हो हो, हे बघा मी सगळ्यांच्या घरातलं पाणी भरतो, सोसायटीची कामं करतो, गाड्या धुवून देतो, सगळी कामं करतो. यापुढे माझ्यामुळे कोणालाही त्रास नाही होणार. हा हा हा, काय छान घमघमाट सुटलाय. काय हे सगळं? अगं आज घरात पाणी नाहीये, मला अभिज किचनला जायचंय. नाही आंघोळीची गोळी. म्हणजे तुम्ही दिवसभर असेच राहणार आहात की काय? हे बाई, शेफ आहे मी. अभिज किचनला जाऊन आंघोळ करणार ग. ओ हा हा हा, मस्त आहे. हमी मारू. मार. हे बघा सावरी. आई भेटला का रामलाल? कधी येणार आहे पाणी? काय म्हणाला? आई आई बालदी हवी आहे, तुमच्याकडे सुद्धा पाणी भरून देतो. अहो काय प्रकार आहे हा सगळा? मी सकाळी दरवाजा उघडून बघितलं, सोहम नव्हता. मला वाटलं तो निखिलकडे गेला असेल. या बिल्डिंगच्या वॉचमनची नोकरी पकडली आहे त्यांनी. बरं आहे. आय मीन मेहनत करायची तयारी आहे त्याची. करू दे, मेहनत करू दे. कोणी त्याला प्लीज काही बोलू नका.
पाणी आणलंय. बादली कुठे ठेवायची? बाथरूम मध्ये. एक मिनिट. बूट बाहेर काढून ये. पाणी भरून झालंय. काही लागलं तर सांगा, मी खाली आहे. थांब. शुभ्रा, त्याला सांग पाणी पडलंय ते पुसून जा. आई राहू द्या ना, मी घेते पुसून. नाही शुभ्रा, ज्याची कामं त्यांनी केली पाहिजे. जा, त्याला फडका आणून दे. इतकी वर्ष त्याला जीव तोडून सांगत होते, घरातली कामं कर, घरातली कामं कर. नाही ऐकलं त्यांनी माझं. आता या रीतीने का होईना कामं करतोय.
एक्सक्यूज मी, सोहम कुलकर्णी इथेच राहतात का? तुला दात काढायला काय झालंय रे? चिल, अरे तुला हा असा बघून सरप्राईज झालो, दॅट्स इट. मला भेटायला आलायस की चिडवायला आलायस? चिल 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 भाई, तुझ्या काळजीपोटी आलोय की नाही मी? हा बोल, काय झालं सांग. काळजी? अरे कालपासून 2 वडापाव खाल्लेत मी. अरे इतकीच काळजी असेल ना, काहीतरी चांगलं घेऊन ये मला खायला. भाई तू बोलवलं म्हणून आलोय मी, पैसे नाहीये. अरे सो माझं एक काम करशील का? अरे माझी एक डिलिव्हरी येणार आहे, तेवढी घेशील का? आणि चुकून मी ती कॅश ऑन डिलिव्हरी मागवली रे, तेवढी घेऊन ठेव ना. हो हो, मी घेईन ना, माझं कामच आहे ते. हे घे. बरं झालं तू आहेस इथे, टेन्शन गेलं माझं. नाहीतर वॉचमन कडे पैसे देणे जीवावर येतं रे. बरं आठवणीने घे, मी येतो. हो हो. देव बघतोय. तुझ्यासारखा फुकट्या मित्र असताना देवालाच बघायला लागतं रे. आई ग. देवा, आज तुमची पूजा करायला उशीर झाला, माफ करा. ए असावरी थांब. तुझी देवपूजा आहे ना ती, तशी ही माझी देवपूजा सुरू आहे. हे बस तुला अहो शिकवतो. खूप काम आहेत मला आज. काम दिवसभर असतात ग, 5 मिनिटं स्वतःसाठी काढायला शिक जरा. बस 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 इथे अहो खरंच खूप कामं पडली. बस ग बस. मांडी घाल, मांडी घाल. अगं बाई, हो का? हा, हा बोला. तुला मी प्राणायामाचे प्रकार शिकवतो. सगळ्यात आधी डोळे बंद कर आणि दीर्घ श्वास घे. आणि श्वास घेताना मनातल्या मनात आकडे मोजायचे. एक, डोळे बंद. अगं बाई, कोण आहे? हो आले आले. असावरी लवकर चल, नाही तर सोसायटीतील लोक सोहमला मारतील. काय झालं? सोहम कुठे आहे पण? खाली आहे. सोसायटीतली लोक त्याच्यावर खूप चिडले आहेत. लवकर चला. पैसे कुठे आहेत माझे सोहम? डिलिव्हरचं पार्सल केलं दिले, तुला पैसे कुठे आहेत? हो, डिलिव्हरीचे पैसे ना, ते मी दिले ना डिलिव्हरी बॉयला. हो का? मग माझं पार्सल कुठे आहे? पार्सल मला नाही माहिती, तो म्हणाला होता घरी ठेवतो म्हणून. खोटं बोलू नकोस. पैसे एकाकडनं पार्सल एकाकडनं असं होतं का सोहम? मला त्याचा फोन आलेला की तुम्ही पैसे ठेवले नाहीत. कुठे आहेत माझे पैसे सोहम? 2000 रुपये कुठे आहेत? अहो कदाचित सोहमने पैसे दिले असतील, डिलिव्हरी बॉय खोटं बोलत असेल. हा, अहो तो कशाला खोटं बोलेल? थांबा, तुम्हाला आता खरं खोटं करतो. थांबा बाजूला. एक मिनिट, आत नाही जायचं, ही माझी पर्सनल स्पेस आहे. अरे मला नको शिकू शहाणपणा. मला आलाय शिकवायला पर्सनल स्पेस आहे म्हणे. हे बघा, हे माझ्या पैशाने अय्याशी केली आणि आता बोलतोय माझे पैसे. आत्ताच्या आत्ता मला पैसे दे. चाल तू पहिला इथे ये. चाललाय पळून लगेच. अरे काय हे सोहम? आत्ताच्या आत्ता माझे 2000 रुपये काढ. आत्ताच्या आत्ता मला 2000 रुपये दे. पाटेकर भाऊजी, काय झालं काय? काय झालं? तुमच्या मुलांनी माझे 2000 रुपये खाल्ले. पहिला वॉचमॅन बरा होता, कामचुकार होता, पण इमानदार होता. हो काहीतरीच काय बोलताय? तो असावरीचा मुलगा आहे, तो असं काही करणार नाही. तुलबा काकू, तुम्हाला माहिती काय नाही काय केलंय? विचारा त्याला. मी काही नाही केलं आई, खरंच काही नाही केलं मी. आसावरी, तुझा मुलगा आहे ना म्हणून याला सोडलंय. ह्याच्या जागी जर दुसरा कोणी असला असता ना तर सोसायटीच्या बाहेर हाकलून दिलं असतं. नाही, मी काय म्हणतो, आपण त्याची बाजू ऐकून घेऊया ना. अहो बाजू बिजू काय ऐकताय? काय नको.
ए तू कुठे चालला? तू थांब इथे. आई आई मी खरंच काही नाही केलंय. हे खोटा आळ घालतायत माझ्यावर. वाटेल ते बोलू नको. माझे पैसे द्या आणि विषय संपव. अहो कुठून देऊ पैसे? मी सांगितलं ना ते डिलिव्हरी बॉयला दिले म्हणून. आता त्याने तुम्हाला पार्सल दिलं नाही, यात माझी काय चूक आहे? आई त्यांना सांग ना तुझा सोहम पैसे खाणार नाही म्हणून. मला वाटतं आपण शांतपणे बोलूया का? त्याची काही गरज नाही. पाटेकर भाऊजी, माझा याचा काहीही संबंध नाही. मी याला घरातनं बाहेर काढून टाकलंय. त्यामुळे तो ह्या सोसायटीचा रहिवाशीही नाहीये. तुम्हाला जे हवं ते त्याच्या बरोबर करा. नेहमीच्या वॉचमनने तुमचे पैसे घेतले असते तर तुम्ही काय केलं असतं? तेच ह्याच्या बरोबरही करा. आई आई अगं तू ऐक तरी. तू कुठे चालला आई आई करत? माझे पैसे दे. अहो नाही नाही ऐका ऐका एक मिनिट. ना तुला शुभ्रा, तर मारतो, सांग दे. पोलिसात अहो देतो नाही नाही तुला. मारू नका ऐका. आसावरी, आई आई अहो सोहमला मारतील ते. ऐका ना आई. नका, ऐका. अहो, ऐका. अहो, ऐका तर. थांब थांब. कुठे गेली? आता कशाला आली आहेस तू? मग अशी बोलायला हवं होतं तेव्हा बोलली नाहीस. आता काय जखमीवर मीठ चोळायला आली आहेस? अरे काय बोलतोयस तू सोहम? आता हे जे काय झालंय ते. त्याच्याशी तुझा काहीही संबंध नाहीये. हो पण तुझा तर आहे ना. आता तरी सुधार. अरे काय वागतोयस? याचा थोडासा तरी विचार करणार आहेस का तू? एक दिवस नाही झाला तुला घरातून पाऊल बाहेर ठेवून सोहम. तुला लोक चोर म्हणून हिडवायला लागलेत. नको ना लेक्चर देऊ. आधीच लोकांनी विनाकारण मारलंय. आता त्यात तू डोकं नको खाऊ. जा तू. हे बघ जरा जरा शांतपणे विचार कर सोहम. सोहम आजपर्यंत मी आईंनी सरांनी तुझ्या खूप चुका पोटात घातल्यात, पण बाहेरच्या जगात असं कुणीही करणार नाही आणि ते तू आता बघितलंस. अरे वॉचमनची नोकरी एक दिवसही नाही टिकवू शकलास तू सोहम. कसा सर्वाईव्ह होणार आहेस तू बाहेरच्या जगात? काय करशील? माझं मी बघीन. नाही तुझं तुलाच बघावं लागणार आहे. पण तुला आज जर बाहेरच्या जगात सर्वाईव्ह व्हायचं असेल तर तुला बदलावंच लागेल. पर्याय नाहीये तुझ्याकडे. मला नाही. मला जे असं वागवतायत ना त्यांना बदलावं लागणार आहे. आणि माझे हे दिवस कायम नाही राहणार आहेत. हेही बदलतील. आणि हो, मला घरातून काढल्याचा मला फरक पडत नाही, पण आईला त्याचा लवकरच पश्चाताप होणार आहे.